हरे कृष्ण सगळ्यांना. या सगळेजण नाश्ता करायला आज सकाळी पटकन असं नाश्ता करून घेतला होता, कारण आज रात्रीचं जरा कमी जेवण झालं म्हणून सकाळी खूप भूक लागून गेली होती. मग आधी नाश्ता केला, मग स्वयंपाकाची सुरुवात केली. चपात्या बनवून घेतल्या पटपट आणि भाजी बनवली. आज भाजीमध्ये चण्याची भाजी बनवली होती, पांढऱ्या चण्यांची. आणि मग पटकन संजय बाबांचा पण टिफिन वगैरे पॅक करून दिला. त्यांना म्हटलं आता तुम्ही जा किंवा सुट्टी घ्या, बघा तुमचा विचार. मग त्यांचा दोघं बापलेकांचा इथं असा खेळ चालू होता आणि पावसामुळे एवढं वैताग आणला की कपडे टाकायला काही जागाच भेटत नाही. आम्ही छान छान बाबांना असं बाय केलं आणि नाश्ता करायला गेलो. मग सौसाठी आज मी माझ्या आजीची रेसिपी ट्राय केली होती, जी माझी आजी मला बनवून द्यायची, ती मी आज सौसाठी केली होती. आणि दुपारी मला ब्लाऊज शिवायचं होतं. हे ब्लाऊज तर मी रात्रीच कट करून ठेवलं होतं, कारण सकाळी साव करू देत नाही आणि मग थोडा वेळ पण लागतो. कापून जर रेडी राहिलं तर मग शिवण्यात काही प्रॉब्लेम होत नाही. ती झोपली का मग मी लगेच शिवायला पण घेते. आणि आज पण पावसाने हजेरी लावली म्हणजे लावली. या पावसाचा इतका त्रास होतोय ना, काय सांगावं, काही समजतच नाही. कपडे सुकत नाही आणि कपडे सतत बाहेर आतमध्ये असे करावे लागतात. संध्याकाळी पटपट आवरून घेतलं आणि मी काही काम करायला घेतलं. ते साऊचा खूप राडा करणं चालू असतं. तिने खूप राडा करून ठेवला होता, तोच मी इथं आवरत होती. आणि मग म्हटलं चला थोडी फ्रेश होते. आणि फ्रेश झाल्यानंतर मी फ्रेश व्हायला गेली. त्याच्या आधी बटाटे उकळायला ठेवले होते, कारण मला आज पॅटीस बनवायचं. रात्री काय एवढं जास्तीचं बनवायचं नव्हतं, पटकन ते पण बनवून घेतलं होतं. आणि कसं असं शॉर्टकट जर राहिलं ना, मग थोडं बरं वाटतं. कधी कधी शॉर्टकट पण करून घ्यावं. रोज रोज भाजी चपाती ते बनवायचा पण वैताग येतो. कसा वाटला व्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटू जशा पुढच्या ब्लॉगमध्ये.